नमस्कार. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गरजेचा आहे. विषय आहे आजचा युवक दशा आणि दिशा. स्वामी विवेकानंद एकदा म्हणाले होते की या देशातले 1000 तरुण मला द्या, मी या देशाचा चेहरा आणि मोहरा बदलवून दाखवतो. कारण युवक हे वय नाही, युवक ही ऊर्जा आहे, युवक ही शक्ती आहे, युवक हे बळ आहे, युवक देशाचं भवितव्य आहे. पण आजच्या युवकाची वस्तुस्थिती काय, सद्यस्थिती काय? परवाच मी एकदा माझ्या गाडीनं जात होतो, पाठीमागून एक युवक आला, मला ओव्हरटेक केला. त्याच्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं होतं, हे बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केले वागानं. मी थोडं स्मिताशी केलं. थोडं अंतर गेल्यानंतर हा वाघ एका पानपट्टीच्या टपरीवर गुटखा फस्त करत होता. मी त्याला लवंडून पुढे गेलो. पुन्हा हा युवक आला आणि मला ओव्हरटेक केला. गाडीच्या मागं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केले वाघानं. पुढे एक 4-5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर हा वाघ एका रस्त्याकडला पडलेला दिसला. गाडी एका बाजूला होती. मी उचलून घेतला, माझ्या गाडीवर घेतलं आणि त्याला दवाखान्यात ॲडमिट केलं. एक 10-12 मिनिटानं तडकाटून तो माझ्याकडे बघायला लागला. त्यावेळी मी त्याला म्हटलं, बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणले वाघानं. ही सद्यस्थिती आजच्या तरुणाची. याला कारणं काय असतील? पहिलं सोशल मीडिया म्हणजे मोबाईल. आज आपल्याच मोबाईलमध्ये समजते आपल्याला किती तास मोबाईल बघितला आहे. बरं, इतके तास आपण बघतोय काय? रील्स, यूट्यूब, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्टेटस. त्यामुळे आजच्या युवकाकडे ज्ञान भरपूर आहे, माहिती पण भरपूर आहे, पण उपयोग शून्य आहे. कारण 30-30 सेकंदाची रील्स बघितल्यामुळं त्याचं मन कुठंही एकाग्र होत नाही. त्यामुळं त्याचं निश्चित असं ध्येय नाही, ध्येयहीन आयुष्य जगायला आहे. बऱ्याच युवकांना ध्येय म्हणजेच काय माहीत नाही. मग आपले मित्र काय करतात ते करण्याकडे वळतात आणि मग तिथं स्पर्धा, मग अपयश येतं, मग त्यांच्यामध्ये अपराधीपणाची भावना तयार होते, न्यूनगंड तयार होतो आणि यातून मग व्यसनाकडे वळतात, व्यसनाधीन बनतात. मग व्यसन पूर्ण करण्यासाठी चोरी करणे, मारामारी करणे, लबाडी करणे अशा विषयाकडे वळतात. हे काहीच नाही जमलं तर कुठल्या तरी एका पुढाऱ्याचा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून जीवन बर्बाद करायचं. युवकांनो, तुम्हाला ही दशा बदलायची असेल तर तुम्हाला दिशा बदलावी लागेल. काही कठोर संकल्प करावे लागतील. पहिलं ध्येय नक्की करा. तुमच्यात कोणत्या क्षमता आहेत, तुमच्यात कोणतं गुण आहेत, त्याचं कौशल्य शिका आणि त्याचा विकास करा आणि तेच तुमचं ध्येय ठरवा. एकदा पक्ष्यांची शाळा भरली होती. आता पक्ष्यांच्या शाळेत अर्थात पक्षीच होते. एक बदक, दुसरी खारुताई आणि तिसरं गरुड. बदक हा विद्यार्थी पोहणे या विषयात 100 गुण मिळवणारा. त्याचे गुरुजी आले आणि म्हटले, बदका बदका बाहेर ये, तुला झाडावर चढायचं आहे. बदक म्हटलं, मला झाडावर चढता येत नाही. गुरुजी म्हटले, हा विषय कंपल्सरी आहे, तुला चढावंच लागेल. बदक बाहेर आला, झाडावर चढायचा प्रयत्न करायला लागला. झाडावर चढणे या विषयात तो नापास झालाच, पण पोहणे या विषयात सुद्धा तो काठावर पास झाला. दुसरा विद्यार्थी खारुताई, झाडावर चढणे या विषयात 100 गुण मिळवणारी. तिचे गुरुजी आले, म्हटले, खारुताई खाली ये, तुला पाण्यात पोहायचं आहे. खारुताई म्हटली, मला पोहता येत नाही. गुरुजी म्हटले, हा विषय कंपल्सरी आहे, तुला पोहावंच लागेल. खारुताई भीतीपुटी खाली आली, पाण्यात गेली आणि अक्षरशः गटांगळ्या खाऊन मरून गेली. तिसरा विद्यार्थी गरुड, उंच आकाशात भरारी मारणे या विषयात 100 गुण मिळवणारा. त्याचे गुरुजी आले, गरुडाला म्हणाले, गरुडा खाली ये, तुला झाडावर चढायचं आहे. त्यावेळी गरुड म्हटला, एवढी चांगली शक्ती मला देवानं उंच भरारी मारण्याची दिली असताना खाली येऊन ठेचा का खायच्या? नाही म्हटलं, अरे विषय कंपल्सरी आहे. ते म्हटले, कंपल्सरी असला तरी करणार नाही आणि उंच भरारी मारून निघून गेले. युवकांनो, तुम्हालाही बनायचं असेल तर गरुडासारखं बनणार. उदाहरणं द्यायची झाली तर सचिन तेंडुलकर साहेबांचं देता येईल. त्यांना क्रिकेट चांगलं जमत होतं, त्यांनी क्रिकेट हेच ध्येय निवडलं, आज क्रिकेटचे देव झाले. झाकीर हुसेन साहेबांचं देता येईल. त्यांना तबला वाजवणं चांगलं जमत होतं, त्यांनी तेच ध्येय निवडलं, आज प्रसिद्ध तबला वादक झाले. त्यामुळे तुमच्याकडे काय क्षमता आहेत, त्या क्षमतांचा, त्या गुणांचा विकास करा, ते ध्येय तुमचं निवडा. दुसरं जीवनमूल्य.
म्हणजे आज युवकांकडं प्रेम, नम्रता, सहनशीलता, प्रामाणिकपणा, परोपकार, दुसऱ्यांना मदत करायची वृत्ती ही काहीही नाही. उलट तो आपल्या ताकदीचा आणि बळाचा वापर करून दुसऱ्याला कमी खेचण्यामध्ये किंवा दुसऱ्याला हिणवण्यामध्ये आपली शक्ती आणि वेळ खर्च करतो. म्हणून युवकांनी आज संगत चांगली केली पाहिजे, संतांचे चरित्र वाचलं पाहिजे. कारण एक वेळ पंगत बिघडली तर चालेल, पण संगत बदलली तर आयुष्य बर्बाद होते. म्हणून चांगली संगत करा. दुसरं अध्यात्माकडे या. मी कोण आहे, मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अध्यात्माकडे वळा. तिसरं वाचन. वाचाल तर वाचाल. वाचनानं माणूस शहाणा बनतो, सृजनशील बनतो. अनेक पुस्तकं सांगता येतील. गांधीजींचे सत्याचे प्रयोग आहेत. छोटे छोटे प्रयोग करायचे. आज मौन व्रत करायचं. तुम्ही आज मोबाईलचा उपवास करा, त्याचा फायदा होऊ शकेल. दुसरं मन म्हणजे काय, मनाचं प्रकार किती, मन कसं कार्य करतं, कुठल्या मनाकडे किती टक्के शक्ती असते हे जाणून घ्यायचं असेल तर द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड जोसेफ मर्फी यांचं पुस्तक आहे. किंवा कुठला विचार केल्यानं कुठला आजार होतो हे जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन हील युअर लाईफ लुईस ही यांचं पुस्तक आहे. किंवा विचार बनाये जिंदगी. आपलं विचारच आपलं आयुष्य घडवतात. जसा विचार करू तसं आपलं जीवन घडतं. जे मागाल ते मिळेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे जाणून घ्यायचं असेल तर द सिक्रेट पुस्तक आहे रांडा बर्ने यांचं. सगळी बेस्ट सेलर पुस्तकं आहेत. वाचाल तर वाचाल. आणि तुम्हाला तुमचं आणि या देशाचं भवितव्य बदलायचं असेल तर हे काही चांगले संकल्प तुम्हाला करावं लागतील, जेणेकरून देशाचंसुद्धा भवितव्य बदलेल. स्वामी विवेकानंदच्या नजरेतून आदर्श युवक कोण आहे ते म्हणतात, चेहऱ्यावर तेज आहे. ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये बळ आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, व्यसनापासून मुक्त आहे, चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. तोच आदर्श युवक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.